वरती कांदा ठेवून घ्यायचा आहे, असा चीर मारून घ्यायची आहे आणि कांदा असा गॅसवर ठेवायचा आहे आणि खोबऱ्याची वाटी पण एक अशी तिथेच भाजायला ठेवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण गॅसवर भाजून घेऊ। इथे आता अरबी घेतलेली आहे। अरबी ही कुकरमध्ये टाकून आणि उकळून घ्यायची आहे। याच्यामध्ये पाणी टाकून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। इथे हे उकळून घेतलं आहे, उकळून थंड केले आहे। त्यानंतर असं याची साल काढून घ्यायची आहे, असे सोलून घ्यायचे आहे। आपण जसे बटाटे सोलतो तसे सोलून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व सोलून घेऊया। आता आपण ही अरबी कापून घ्यायची आहे। बटाट्याचे काप करतो त्या पद्धतीने किंवा तुम्हाला जसा आकार आवडत असेल तसं तुम्ही कापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व बारीक पीस करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे बारीक पीस आपण आता सर्व करून घेऊया। आता अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेतले आहेत। आपण हे तेलात थोडे फ्राय करून घेऊया। तर इथे आपण करून घेणार आहोत। गॅस फुलच ठेवायचा आहे। फुल गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, कारण की अरबी फार चिकट असते। मंद आचेवर फ्राय नाही करायची, कारण की आपण कुकरमध्ये ऑलरेडी उकडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आता आपण ब्राऊन कलरची होईपर्यंत तळून घेऊ। तोपर्यंत आपण इकडे भाजीचा मसाला काढून घेऊया। जो भाजलेला कांदा होता आपण गॅसवर तो याच्यात टाकून घ्यायचा। खोबरं भाजलेलं आहे गॅसवरच, ते पण आता चिरून तुकडे करून याच्यात टाकून घेऊ। इथे मी भाजलेलंच लसूण घेतलेला आहे। मी ऑलरेडी भाजून ठेवलेला होता। त्यानंतर आता कढीपत्ता कोथिंबीर टाकून घेऊया। इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे। इथे कोथिंबीर चिरून याच्यामध्ये टाकू राहिली। कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मसाल्यामध्येच वाटण्यासाठी। कोथिंबीर कधी पण वाटताना टाकायची, त्याची चव खूप छान येते आणि फक्त भाजी झाल्यानंतर थोडीशी एक सजवण्यासाठी टाकायची, जास्त नाही। पण खरी कोथिंबीर वाटणामध्येच टाकायची, तेव्हाच भाजीला चव खूप छान येते। अद्रक टाकून घेऊया आता। इथे मी अद्रक घेतलेला आहे, ते पण आता याच्यात चिरून टाकत आहे। अद्रकचे बारीक तुकडे करून कधी पण टाकायचे, म्हणजे वाटण करताना एकदम चिकणं दळलं जातं। अख्खा किंवा छोटे छोटे तुकडे राहत नाही, नाही तर ते दाताखाली येतात आणि मग भाजीचं तिखट लागते मुलांना। त्याच्यामुळे कधी पण अद्रकचे तुकडे करूनच टाकायचं आहे। आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरला। अशा पद्धतीने आता वाटण मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे। तर चला, तर मग आता आपली अरबी पण ब्राऊन कलरची झाली, आपण तेलातून काढून घेऊ आणि भाजीला फोडणी देऊन घेऊया। अरबी मस्त गुलाबी रंगावर परतवले गेले आहे। आता आपण ही काढून घेऊ। अशा पद्धतीने सर्व अरबी हे बघून घ्या। जास्त हे पण लाल पण नाही केली आणि जास्त व्हाईट पण नाही, हाफ कलरचे आहे, हाफ ब्राऊन आहे बघा। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता हे तेल थोडं कमी करून यातच आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। आता आपण जे वाटण बनवले ते याच्यातच याकडे टाकून घेणार आहे। ही भाजी इतकी सुंदर लागते की नॉनव्हेज पण याच्या पुढे फिक्का आहे, चवीला एवढी छान लागते। आता यात आपण मसाले पण टाकून घ्यायचे आहे। इथे आता घरगुती आपला काळा मसाला टाकून घेत आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे। गरम मसाला पण टाकून घेत आहे इथे 1 चमचा। थोडी हळद टाकून घ्यायची आहे।
आता इथे मी घरी बनवून घेतलेली धना पावडर टाकायची आहे. धना पावडरचा कलर बघू शकतात किती सुंदर आहे आणि ही धना पावडर खूपच टेस्टी आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात. नाही सापडलं तर मी लिंक पाठवेल तुम्हाला. बघू शकता याचा कलर. याचे खूप खडे मसाले वगैरे कस्तुरी मेथी सर्व आहे. तर खूप छान ही धना पावडर वेगळीची जी आपण मार्केटमधून आणतो तिच्या काही दुप्पट पटीने ही खूपच भारी आहे. ही घरी बनवलेली आहे. याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे आणि नाही सापडला तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक पाठवून देईल तुम्हाला. कालवून घेऊया. तर थोडंसं आपले मसाले जळू नये म्हणून आपण मिक्सरच्या भांड्याचे पाणी धुवून घेतलं आहे तेच थोडंसं यात ओतून आणि आता हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. एकदा ही भाजी बनवायला ज्याला आवडत नाही आरवी ते पण खातील. मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत बोटं चाटून पुसून खातील. एवढं छान ही भाजी चवीला लागते. आता आपण हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत छानपैकी असा परतून घेणार आहोत. आता मसाल्याला छान बघू शकता तेल सुटलेलं आहे. तर ह्या वेळेसच आपल्याला ग्रीन पीस टाकून घ्यायचे आहे. पाणी टाकायचं नाही, यातच थोडा वेळ आपण ग्रीन पीस पण परतून घेणार आहे. कारण की आपण आरवी आधीच कुकरमध्ये उकडून आणि तेलामध्ये फ्राय पण करून घेतलेली आहे. त्यामुळे आता हे आपण फक्त ग्रीन पीस तेलामध्येच परतून घेणार आहोत आणि पुन्हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. इथे पाणी टाकायचं नाही. ग्रीन पीस आपोआप जेव्हा मसाला परततोय तिथे ग्रीन पीस पण शिजून जातील. त्यानंतर आपण आरवी टाकून घ्यायचं आहे आणि ज्याला रस्सा लागतो तर त्यांनी बाजूला एका पातेल्यात गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि गरम पाणीच ओतायचं. याच्यामध्ये थंड टाकायचं नाही. इथे मस्त आता बघू शकता किती छान मसाल्याला तेल सुटलं आहे. ग्रीन पीस पण पाहू शकता किती छान फुगून वरती आलेले आहेत. तर 2 मिनिटं अजून परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. तर हे कालवून घेऊया. आता यामध्ये आपण जी आरवी तळून ठेवलेली आहे ती यात टाकून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. जेवढा रस्सा लागेल तेवढंच पाणी ओतून घ्यायचं आहे, जास्त पण नाही. आता याला 1-2 उकळी आणून गॅस बंद करून घ्यायची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ही झाली फ्रेंड आपली आरवीची भाजी. एकदा नक्की ट्राय करा. खूप म्हणजे खूपच छान लागेल. आणि कोणी पाहुणे आलं तरी त्यांना अशी भाजी बनवली तर ही एक नवीन रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते. वरण भात ही भाजी चपात्या बनवल्या तर झाली त्यांना पाहुणचार करण्याची एक थाली व्यवस्थित. आता याला 5 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत. मस्त फ्रेंड आपली भाजी बघू शकता किती छान उकळली आहे. भाजी तरी पण किती छान सुटलेली आहे. आता आपण यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इथे गॅस बंद करून घेऊया. मस्त ही झाली आपली छान भाजी. आता आपण भांड्यात काढून घेऊया. बघू शकता मस्त ही झाली आपली छान अरवी आणि मटारची मिक्स भाजी. कशी वाटली फ्रेंड? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा आणि मस्त रहा. हाय फ्रेंड, झाली बघा आपली अरवी मटारची भाजी. किती सुंदर दिसायला बघा, चमचमीत आहे. ही भाजी चिकन मटनला पण मागे टाकणारी आहे.
एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. नॉनव्हेज पण विसराल, एवढी सुंदर आहे. सगळे घरात तुमची तारीफ करेल अशा पद्धतीने भाजी बनवल्यास. बघू शकता दिसायला किती सुंदर आहे, चमचमीत. कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मस्त खा आणि मस्त राहा. आणि एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड.